सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही डिकोडर ड्रायव्हर आयसीज वापरून 7 सेगमेंट डिस्प्लेवर गणना मूल्य कसे प्रदर्शित करायचे ते शिकाल। हा व्हिडिओ 2 भागात विभागला आहे। भाग 1 हे 7 सेगमेंट डिस्प्लेवरील सिंगल डिजिट काउंट व्हॅल्यू आहे आणि भाग 2 हे 7 सेगमेंट डिस्प्लेवरील 2 अंकी गुण व्हॅल्यू आहे। या व्हिडिओच्या शेवटी आपण IC74LS90 वापरून BCD बायनरी कोडेड दशांश ते 7 सेगमेंट डिकोडर ड्रायव्हर आणि 7 सेगमेंट डिस्प्लेसह दशक काउंटर तयार करा आणि चाचणी करा। 2 अंकी काउंटर तयार करा आणि गणना मूल्य प्रदर्शित करा। सक्षम व्हाल। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने, उपकरणे आणि साहित्य एकत्र करूया। वापराकरता मॅन्युअलसह डिजिटल ट्रेनर किट, IC74LS90 डेटा शीटसह, IC74LS47 डेटा शीटसह 7 सेगमेंट LED डिस्प्ले, मेल ते मेल जम्पर वायर, मॅग्निफाइंग ग्लास। IC74LS90 आणि IC74LS47 बद्दल चर्चा करूया। IC74LS90 हे 14 पिन ड्युअल इनलाइन पॅकेज आहे, जे 0000 ते 1001 पर्यंत बायनरी संख्या मोजू शकते। IC74LS90 हे दशक काउंटर कॉन्फिगरेशनसह 4 बिट बायनरी काउंटर आहे। हे दशांशमध्ये मोजले जाते, याचा अर्थ ते बायनरी 0000 ते 1001 मध्ये 0 ते 9 पर्यंत जाते। IC74LS90 चे तपशील पिन: पिन 1 क्लॉक इनपुट B, पिन 2 रीसेट इनपुट 1, पिन 3 रीसेट इनपुट 2, पिन 4 नो कनेक्शन, पिन 5 पॉवर सप्लाय +5 वोल्ट VCC, पिन 6 रीसेट इनपुट 3, पिन 7 रीसेट इनपुट 4, पिन 8 आउटपुट QC, पिन 9 आउटपुट QB, पिन 10 ग्राउंड, पिन 11 आउटपुट QD, पिन 12 आउटपुट QA, पिन 13 नो कनेक्शन, पिन 14 क्लॉक इनपुट A। IC74LS47 हे 16 पिन ड्युअल इनलाइन पॅकेज आहे। हा BCD 27 सेगमेंट डिकोडर ड्रायव्हर IC आहे, जो सामान्यतः डिजिटल डिस्प्ले ॲप्लिकेशन्समध्ये वापरला जातो। हे 4 बिट बायनरी कोडेड दशांश BCD इनपुट 7 सेगमेंट डिस्प्ले चालवण्यासाठी आवश्यक नियंत्रण सिग्नलमध्ये रूपांतरित करण्यासाठी डिझाइन केले आहे। IC74LS47 चे तपशील पिन करा। पिन 1 BCD इनपुट B, पिन 2 BCD इनपुट C, पिन 3 ॲक्टिव्ह लो डिस्प्ले टेस्ट इनपुट, पिन 4 ॲक्टिव्ह लो ब्लँक आउटपुट, पिन 5 ॲक्टिव्ह लो रिपल ब्लँकिंग इनपुट, पिन 6 BCD इनपुट D, पिन 7 BCD इनपुट A, पिन 8 ग्राउंड, पिन 9 7 सेगमेंट आउटपुट E, पिन 10
7 segment output D, pin 11, 7 segment output C, pin 12, 7 segment output B, pin 13, 7 segment output A, pin 14, 7 segment output G, pin 15, 7 segment output F, pin 16, power supply plus 5 volt VCC. 7 segment LED डिस्प्ले बद्दल चर्चा करूया. 7 segment डिस्प्ले हा इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले डिव्हाइसचा एक प्रकार आहे, जो वैयक्तिकरित्या प्रकाशित केलेल्या 7 विभागांचा वापर करून दशांश संख्या दाखवू शकतो. प्रत्येक विभाग एक लहान प्रकाश उत्सर्जक डायोड LED किंवा तत्सम तंत्रज्ञान आहे. या विभागांची मांडणी 0 ते 9 पर्यंत संख्यात्मक अंकांचे प्रतिनिधित्व करण्यास परवानगी देते आणि हेक्साडेसिमल डिस्प्लेसाठी काही वेळा अतिरिक्त वर्ण जसे की A ते F अक्षरे. दशांश बिंदू विभाग हा डिस्प्लेवरील अतिरिक्त विभाग आहे, जो अनुप्रयोगावर अवलंबून दशांश अपूर्णांक किंवा इतर चिन्हे दर्शवण्यासाठी वापरला जातो. IC 74LS90 आणि IC 74LS47 ला 7 सेगमेंट LED डिस्प्लेसह कसे जोडायचे ते पाहू. मॅग्निफाइंग लेन्स वापरून दोन्ही ICs भाग क्रमांक तपासा. उपकरणांचे पिन वाकलेले किंवा खराब झालेले नाहीत याची खात्री करा. दोन्ही ICचा पिन क्रमांक 1 ओळखा आणि त्यांना डिजिटल ट्रेनर किटमधील ब्रेडबोर्डवर योग्य स्थितीत संरेखित करा. 7 सेगमेंट डिस्प्लेसह दोन्ही ICs हळुवारपणे शेजारी शेजारी घाला, जेणेकरून डॉट पॉइंट उजव्या हाताच्या तळाशी कोपरापर्यंत ठेवला जाईल. IC 74LS90 ने सुरुवात करा. डिजिटल ट्रेनर किटमध्ये IC 74LS90 चा पिन 5 ते +5 वोल्ट पॉवर सप्लाय VCC आणि पिन 10 ला जमिनीवर कनेक्ट करा. पुढे IC 74LS47 चा पिन नंबर 16 +5 वोल्ट पॉवर सप्लाय VCC आणि पिन नंबर 8 जमिनीवर जोडा. 7 सेगमेंट LEDच्या कॉमन टर्मिनलला +5 वोल्ट कनेक्ट करा. IC 74LS90 चा पिन क्रमांक 11 IC 74LS47 च्या पिन क्रमांक 6 शी जोडा. IC 74LS90 चा पिन क्रमांक 12 IC 74LS47 च्या पिन क्रमांक 7 ला जोडा. IC 74LS90 चा पिन क्रमांक 9 IC च्या पिन क्रमांक 1 शी जोडा. 74LS47. सर्किट डायग्रॅमनुसार IC 74LS90 चा पिन क्रमांक 8 IC 74LS47 च्या पिन नंबर 2 शी जोडा. IC 74LS90 चा पिन 14 घड्याळ इनपुटशी जोडा. IC 74LS90 मध्ये पिन 1 आणि 12 कनेक्ट करा. IC 74LS90 मध्ये पिन 2 आणि 3 कनेक्ट करा आणि सर्किट डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे इनपुट टॉगल स्विच
S1 शी कनेक्ट करा. IC 74LS90 मधील पिन 6 आणि 7 कनेक्ट करा आणि त्यास ग्राउंड पॉइंटशी जोडा. IC 74LS47 चा पिन 13 कनेक्ट करा 100 OHM रेझिस्टरद्वारे A टर्मिनलसाठी 7 पैकी 7 सेगमेंट LED ला पिन करा. रेझिस्टरद्वारे B टर्मिनलसाठी IC 74LS47 चा पिन 12 ला 7 खंडातील LED पिन 6 ला कनेक्ट करा. रेझिस्टरद्वारे C टर्मिनलसाठी IC 74LS47 चा पिन 11 ला 7 सेगमेंट LED ला पिन 4 ला कनेक्ट करा. रेझिस्टरद्वारे D टर्मिनलसाठी IC 74LS47 चा पिन 10 ला 7 सेगमेंट LED ला पिन 2 कनेक्ट करा. रेझिस्टर टर्मिनल E साठी IC 74LS47 चा पिन 9 ला 7 पैकी 1 सेगमेंट LED ला कनेक्ट करा. रेझिस्टरद्वारे G टर्मिनलसाठी IC 74LS47 चा पिन 14 ला 7 खंडातील LED ला पिन 10 कनेक्ट करा. IC 74LS47 चा पिन 15 कनेक्ट करा 7 पैकी 9 सेगमेंट LED ला रेझिस्टरद्वारे F टर्मिनलसाठी पिन करा. सर्किट डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे IC 7447 मधील पिन 3, 4, 5 ते +5 वोल्ट सप्लाय VCC कनेक्ट करा. +5 वोल्ट DC वीज पुरवठा चालू करा. +5 वोल्ट DC वीज पुरवठा चालू करा. काउंटर रिसेट करण्यासाठी आणि LED डिस्प्लेचे निरीक्षण करण्यासाठी पिन क्रमांक 2 आणि 3 ला तात्काळ लॉजिक 1 लागू करा. क्लॉक पल्स लावा. डिस्प्लेचे विभाग टिपा आणि 0 ते 9 पर्यंत तुमची निरीक्षणे रेकॉर्ड करा. क्लॉक पल्स रिसेट 7 सेगमेंट डिस्प्ले 0, क्लॉक पल्स 1 7 सेगमेंट डिस्प्ले 1, क्लॉक पल्स 2 7 सेगमेंट डिस्प्ले 2, क्लॉक पल्स 3 7 सेगमेंट डिस्प्ले 3, क्लॉक पल्स 4 7 सेगमेंट डिस्प्ले 4, क्लॉक पल्स 5 7 सेगमेंट डिस्प्ले 5, क्लॉक पल्स 6 7 सेगमेंट डिस्प्ले 6, क्लॉक पल्स 7 7 सेगमेंट डिस्प्ले 7, क्लॉक पल्स 8 7 सेगमेंट डिस्प्ले 8, क्लॉक पल्स 9 7 सेगमेंट डिस्प्ले 9 आणि असेच. अशा प्रकारे आम्ही दिलेल्या सर्किट आकृतीनुसार 7 सेगमेंट LED डिस्प्लेसह IC 7490 आणि IC 7447 मधील मेक कनेक्शन वापरून सिंगल डिजिट काउंट व्हॅल्यू तयार आणि तपासले आहेत. धन्यवाद.